हॅलो, आजची आपली स्टोरी सुरू करूया. निस्वार्थ प्रेम. रात्रीचे 2 वाजले होते. बाहेर जोराचा पाऊस पडत होता. संपूर्ण शहर शांत झोपलं होतं. पण एका छोट्याशा हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये कबीर एकटाच बसला होता. हातात रिपोर्ट होती, डोळ्यात भीती होती आणि मनात हजारो विचार. समोर ICUमध्ये मीरा होती. कबीर आणि मीरा लहानपणापासूनचे फ्रेंड्स. शाळा एकच, कॉलेज एकच आणि नकळत दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं. पण त्यांनी कधीच एकमेकांना प्रपोज केलं नव्हतं, कारण दोघांनाही फ्रेंडशिप तुटायची भीती होती. मीरा खूप सिंपल मुलगी होती. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती आनंद शोधायची. कटिंग चहा, पावसात भिजणं आणि रात्री उशिरा कबीरसोबत फोनवर बोलणं. कबीरचं मात्र एकच स्वप्न होतं, मीराला कायम खुश ठेवायचं. एक दिवस अचानक मीरा खूप आजारी पडली. रिपोर्ट्समध्ये एक गंभीर आजार निघाला. तिच्या घरची परिस्थिती आधीच खूप खराब होती. ट्रीटमेंटसाठी लागणारे पैसे त्यांच्याकडे नव्हते. मीरा हसत म्हणायची, कबीर राहू दे ना, इतका खर्च कशाला. पण कबीर हा मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याने स्वतःची बाईक विकली. त्याने रात्री डिलिव्हरी जॉब सुरू केली. दिवसा ऑफिस, रात्री काम आणि उरलेल्या वेळेत हॉस्पिटल. कधीकधी तर तो 2-2 दिवस झोपायचाच नाही. पण मीरासमोर मात्र नेहमी हसत उभा राहायचा. एक रात्री मीरा म्हणाली, कबीर, एक विचारू. हां. तो म्हणाला, मी बरी नाही. झाले तर. कबीरच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो हसला. तू बरी होशील, कारण माझ्या आयुष्यातील सगळ्या प्रेयर्समध्ये फक्त तूच आहेस. मीरा शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. तिला पहिल्यांदाच जाणवलं, कोणीतरी तिच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतंय. दिवस जात होते. ट्रीटमेंट सुरू होती आणि कबीरचं आयुष्य फक्त हॉस्पिटल आणि काम यात अकडून पडलं होतं. एक दिवस डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन करावं लागेल, पण चान्सेस खूप कमी आहेत. हे ऐकून मीराच्या आईचे डोळे भरून आले. पण कबीरने शांतपणे एक फॉर्म साईन केलं. त्याने त्याच्या सेव्हिंग्समधले शेवटचे पैसेही दिले. ऑपरेशनच्या दिवशी तो देवळात गेला. पहिल्यांदाच तो देवासमोर मोठ्याने रडला. देवा, तिला माझं आयुष्य दे, पण तिला काही होऊ देऊ नको. काही तासांनी ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. डॉक्टर बाहेर आले. कबीर धावत त्यांच्याजवळ गेला. डॉक्टर हलकंसं हसले आणि म्हणाले, ती आता सेफ आहे. हे ऐकताच कबीरच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तो तिथेच खाली बसला आणि शांतपणे रडू लागला, कारण त्याला तिची साथ हवी होती, तिच्याकडून काहीच नाही. काही महिन्यांनी मीरा पूर्ण बरी झाली. एक दिवस ती कबीरला म्हणाली, तू माझ्यासाठी इतकं का केलंस. कबीर हसला, कारण प्रेम म्हणजे समोरच्याकडून काही मिळवणं नाही, तर त्याचं दुःख स्वतःच्या वाट्याला घेणं असतं. मीरा रडत त्याला मिठी मारली आणि त्या क्षणी दोघांनाही समजलं, खरं निस्वार्थ प्रेम शब्दांनी नाही, तर त्यागाने सिद्ध होतं. अशा प्रकारे आपली आजची स्टोरी संपलेली आहे. तुम्ही बाकीच्या स्टोरींना प्रेम दिला, तसंच यालासुद्धा द्या. थँक्यू फॉर वॉचिंग.